कशी नीट करायची याचा खऱ्या अर्थानं विचार करा. पाया पडून कळकळीची विनंती करतो. माझं वय 74 आहे. मी म्हातारा माणूस म्हणून तुम्हाला पाया पडून माय लेकीना, आया बहिणींना, लेकी सुनाना, सासू सासऱ्यांना सगळ्यांना कळकळीची विनंती करतोय की आपण सवलतीच्या नळाखाली लावलेली घागर ही धडकी असली पाहिजे. एवढं केलं की माजलेला बोकुड तुमच्या दारात फिरकणार नाही. फक्त शानं व्हा आणि आपली घागर नळाखाली नीट लावण्याबद्दलचा विचार करा. घागर जर नीट लावली तर कुणाचंच नुकसान होणार नाही. आपण कुणाचं काही मागून घेत नाही. कोण मला डुक्कर म्हणलं, कोण भालेरावला काय म्हणलं, त्यांना पोतराज म्हणलं. कुणी काही जरी म्हणलं तर पोतराज म्हणणाऱ्याच्या आईचं आम्ही मोतूर लावलेलं नाही किंवा हा तिथं कुठे गेला नाही. भालेरावही त्या नादात नसतोय. त्यामुळं आम्ही कुणाला काही बोलायला जात नाही. आम्ही कुणाला बोलणं खायला जात नाही. त्यामुळं आम्ही आमचं काम करतोय. ते काम करत असताना तुमचा काही हिस्सा आम्ही काढून घेतला का याची काळजी घ्या. कुणाचाच हिस्सा कुणी मागितला नाही. कुणाचाच हिस्सा आपण काढून घेतला नाही. आपण आपल्यासाठी मांडतोय. आपल्या समाजासाठी या सगळ्या गोष्टी कराव्यात अशी आपण विनंती करतोय. एक साधं उदाहरण मी तुमच्या समोर मांडतो की आपण मागासवर्गीय म्हणून मातंग समाजामध्ये जन्माला आल्यानंतर आपल्या सवलती कुठे गेल्या? ह्या सवलती महार समाजानं पळवल्या का? अजिबात नाही. महार समाजानं सवलती पळवल्या नाहीत. महार समाजानं आपल्या सवलती हिसकावून घेतल्या नाहीत. आपल्या सवलती आपण मागत असताना शिळे तुकडे मागून आणलेले खाण्यात आपण धन्यता मानली. मेलेले जनावर ओढून गावाच्या बाहेर टाकण्यात आपण धन्यता मानली. एखाद्याचा आजोबा न सांगताच गचकला, मेला तर त्याच्या हलगी वाजवण्यामध्ये आपण धन्यता मानली. त्यामुळं आपलं नुकसान झालेलं आहे. आपलं नुकसान कुणी आपल्या गावात आपल्या घरापुढे येऊन कुणा हलगी वाजवलंय आणि मग आपलं नुकसान झालंय असं झालेलं नाही. आपलं कुणीही नुकसान केलं नाही. आपलं नुकसान आपणच करत राहिलोय. आपल्या नुकसानीसाठी आपणच ह्या सगळ्या ज्या आपल्या ज्या